श्रीराम जय जय राम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय. सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या रोगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय जय राम. समर्थ शिष्या वेण्णा स्वामी. भाग 1. सूर्य तेजाच्या पटलावरती उगवली एक अमर चांदणी. आनंदे नाचे गोपिकापती, नक्षत्र खेळते अंगणी. स्वाभिमानी, कणखर, स्वयंप्रकाशी सामान्य स्त्री कशी होते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संत वेण्णा स्वामी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी कर्तृत्वाने निर्माण केलेल्या वैभवशाली गौरवशाली हिंदवी स्वराज्यात इतिहासाने नटलेल्या करवीर नगरी कोल्हापूर संत वेणाबाईंचा जन्म गोपजी पंत गोसावी व राधिकाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. मोठे मोठे पाणीदार तेजस्वी डोळे, चाफेकळी नाक, गोल हसरा तेजस्वी चेहरा, गौरवर्ण आणि सतेज कांती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तशीच बाळ वेना कोल्हापुराच्या वाड्यातील साऱ्यांचीच लाडकी होती. तिची पाठ कधी जमिनीवर टेकायची नाही. सारखे कुणी ना कुणी तिला कडेवर घेऊन मिरवायचे. जेव्हा वेणू रांगू लागली तेव्हा तर तिने सर्वांना सळो की पळो करून सोडले. वेणू जसजशी मोठी झाली तसे वडिलांनी तिला लिहायला व वाचायला शिकवले. त्या काळी बाळबोध शिक्षण घरीच दिले जात होते. पुढील काळात आयुष्य जगताना ते आवश्यक होत. स्तोत्रे, ओव्या, अभंग, शुभंकरोती रोज घरात होत असे. त्यामुळे ते पाठांतर, सणवार, स्वयंपाक, रांगोळ्या हे बघून बघून आपोआप आत्मसात केले जात होते. वेणा हुशार, तिला अभ्यासाचे जणू वेड फारच होते. ग भ म न लिहायला एका झटक्यात शिकली. तिचे शिक्षण केवळ साक्षर होण्यापुरते नव्हते. चांगले लिहिता वाचता येऊ लागताच तिच्या हातात बाबांनी संत एकनाथाचे भागवत व दुसरा भावार्थ रामायण असे 2 ग्रंथ दिले. वेणा वारंवार पारायणे करीत असे. राम व कृष्ण यांच्या कथा वाचण्यात तिने एवढे तल्लीन व्हावे की तिला जेवणाचे सुद्धा भान राहत नसे. मग आईने बळेच म्हणावे, "अगं वेणा, उठ, आधी जेवून घे, अन्न गार ना, मग बस वाचीत." त्या वयात वेणाची अंतर्मुखता, अध्ययनशीलता पाहून सारेच जण थक्क होत. म्हणत शहाणपण घेऊन पोर जन्माला आली, आईवडिलांचं नाव काढील. दिसामासानं वेणा मोठी होत होती. वयाला 11 वर्षे पूर्ण झाली. गोपाजी पंतांनी आपल्या लेकीला स्थळे पाहायला सुरुवात केली आणि एक दिवस मिरजेच्या देशपांडेंच्या एकुलत्या एक मुलाचे स्थळ विचारून आले. योग जुळून आला आणि लग्न ठरले. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.